राम कृष्ण हरी माऊली. आगा कीर्तनाचा काय वर्णावा महिमा. या कीर्तनात रंगुनी तरले कितीक. या कीर्तनात दंगुनी उद्धारिले कितीक. नाचता गाता कीर्तनाच्या रिंगणी. तहान भूक हरते रूप पाहून लोचनी. माऊली, आपला हा अखंड हरिनाम कीर्तनाचा सोहळा आता सज्ज झालाय चंद्रभागेच्या किनारी आणि विठ्ठलाच्या चरणी विसावा घ्यायला. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच असा सोहळा रंगणार आहे जिथे महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून सुरू झालेला हा वारीचा प्रवास आता 36 सेवेकरांच्या खांदी पताका देऊन आपलं रिंगण पूर्ण करतोय. आपल्या या 36 सेवेकरांच्या या सेवेच्या रिंगणात आशीर्वाद देण्यासाठी अश्वावर स्वार होऊन येत आहेत सकल संत मंडळी. भरणार चंद्रभागेच्या तेरी संतांची मांदी आळी. चला ज्ञानोबा तुकोबाचा गजर करूया, विठ्ठल रुक्माईचा जागर करूया. चला तर सुरुवात करूया अंतिम 36 सेवेकरांच्या सेवेला. तिकडे सदरक्षणाय खलनिग्रणाय आणि इकडे जे खळांची व्यंकटे सांडो. पण तरीही हा सेवेकरी या दोन्हीची सांगड योग्य घालतो. सुरांची दैवी देणगी एकूण सगळा महाराष्ट्र त्यांच्या भक्तिप्रेमात पडलाय. बरं, सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण योगेश महाराज गायके यांना. रामकृष्ण जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. जय जय राम. चंद्रचकोराचा पाळीता तयाचा. चंद्रचकोराचा पाळीता तयाचा. ऐसा देव आमचा पांडुरंग. तैसा देव आमचा पांडुरंग. तैसा देव आमचा पांडुरंग. माऊली बालका घोडघडी पाहे देखा. माऊली बालका घडी पाहे. तैसा आमचा सखा पांडुरंग. तैसा आमचा सखा पांडुरंग. तैसा आमचा सखा पांडुरंग. सकळ आमचा भार चालवितो दातार. सकळ आमचा भार चालवितो दातार. काय उपकार सांगू आता. काय उपकार सांगू आता. काय उपकार सांगू आता. बोधला म्हणे देवा मागणे एक आहे. बोधला म्हणे देवा नायक आहे. बोधला म्हणे देवा मागणे एक आहे. बोधला म्हणे देवा मागणे एक आहे. जन्मोजन्मी पाय दावी आम्हा. जन्मोजन्मी पाय दावी आम्हा. जन्मोजन्मी पाय दावी आम्हा. माऊली बालका घडोघडी पाहे देखा. 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 तैसा आमचा सखा पांडुरंग. तैसा आमचा सखा पांडुरंग. तैसा आमचा सखा पांडुरंग. विठ्ठला 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 विठ्ठला. कुंडली कमलदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. भारत माता की जय. विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त झालेला अभंग श्री संत बोधले महाराज, ज्यांना वारकरी संप्रदायातील श्री संत निवृत्ती महाराज यांचा अवतार म्हणून संबोधलं जातं. असे धामणगाव निवासी श्री संत मानकोजी महाराज बोधले यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाद्वारे श्री संत बोधले महाराज भगवंताचं आणि भक्ताचं नातं प्रतिपादन करतात. कसं आहे भगवंताचं आणि भक्ताचं नातं? जसं चकोराचं आणि चंद्राचं नातं आहे, जसं आईचं आणि बालकाचं नातं आहे, तसं भगवंताचं आणि भक्ताचं नातं आहे. मायबाप
चंद्र हा चकोराचं पालन पोषण करत असतो, आई ही बालकाचं पालन पोषण करत असते, त्याप्रमाणे तो भगवान परमात्मा आम्हा भक्ताचं पालन पोषण करत असतो. आलेल्या प्रत्येक स्वरूपाच्या संकटाचं तो निवारण करत असतो. आता चंद्र चकोराचा का झालेला आहे, तसा भगवान परमात्मा आमचा का झालेला आहे हा प्रश्न निर्माण होतो. याचं कारण आहे चकोराच्या अंतःकरणामध्ये असणारा अनन्य स्वरूपाचा, एकनिष्ठ स्वरूपाचा भाव, प्रेम स्वरूपाचा भाव आणि नितांत अंतःकरणामधली असणारी मायबाप तळमळ. त्याचप्रमाणे भक्ताच्याही अंतःकरणामध्ये भगवंताविषयी असणारा अनन्य स्वरूपाचा भाव, प्रेम स्वरूपाचा भाव आणि अंतःकरणात नितांत असणारी भगवंताला भेटण्याची तळमळ. कशी तळमळे? हा चकोर काय करत असतो? उंच वृक्षावर जाऊन बसत असतो. हा शरदाचा ऋतू असतो, पौर्णिमेचा चंद्र असतो आणि त्या चंद्राकडे एकटक हा चकोर पाहत असतो, कारण अनंत दिवसापासून त्याच्या अंतःकरणात तळमळ असते की मला त्या चंद्राला पाहायचंय आणि त्याचे अमृत कण वेचायचे. एकाग्र झालेला असतो. हा आता चकोराची आणि चंद्राची जी अवस्था आहे ती एक स्वरूप झालेली असते, अद्वैत्व स्वरूप झालेली असते. आता चकोर हा चकोर नाहीये आणि चंद्राशी तो एक रूप झालेला आहे, त्यांच्यामध्ये अद्वैत्व भाव निर्माण झालेला आहे. अवघा रंग एक झाला ही स्थिती झालेली आहे. अपरोक्ष स्थिती त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. जेव्हा ही स्थिती निर्माण होते त्यावेळेस असणारा जो चंद्र आहे त्याला ते अमृतकण प्रदान करतो आणि हा असणारा चकोर अत्यंत हळुवारपणे ते अमृतकण वेचत असतो. मायबाप ज्ञानोबराय प्रतिपादन करतात, जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, देवेची ती मने मवाळे चकोर लगे. आणि हे फक्त चकोराला प्राप्त होत आहे. याचं कारण आहे चकोराला ही आध्यात्मिक स्वरूपाची दृष्टी प्राप्त झालेली आहे. तुम्हा आम्हाला ती प्राप्त होत नाहीये, याचं कारण ती दृष्टी आम्हाला प्राप्त नाहीये, चकोराला प्राप्त आहे मायबाप. आणि त्याचप्रमाणे भगवंताचं आणि भक्ताचं नातं आहे मायबाप. आमचे निवृत्ती महाराज सुद्धा गोड सांगतात मायबाप, कसं नातं आहे? आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा, आम्ही कळा, आम्ही कळा तो पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. अहो भगवंताचं आणि भक्ताचं नातं कसं आहे मायबाप? जसं चातकाचं आणि पावसाचं नातं आहे तसं आहे, जसं चकोराचं आणि चंद्राचं नातं तसं आहे, जसं आईचं आणि बालकाचं नातं आहे ना तसं भगवंताचं आणि भक्ताचं नातं आहे मायबाप. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, माऊली बालका गडगडी पाहे देखा, बालका गण पाहे देखा, तैसा आमचा सखा पांडुरंग, हो तैसा आमचा सखा पांडुरंग. तैसा आमचा सखा पांडुरंग, तैसा आमचा सखा पांडुरंग. मायबाप माऊलीचं आणि बालकाचं कसं नातं असतं? माऊलीच्या अंतःकरणामध्ये जो वात्सल्य स्वरूपाचा भाव निर्माण होतो ना, बालकाकडे पाहण्याचा आणि बालकाचं पालन पोषण करण्याचा, त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. बालकाच्या अंतःकरणामध्ये निराग असं सात्विक स्वरूपाचा असणारा, प्रेम स्वरूपाचा असणारा, आईविषयी एकनिष्ठ स्वरूपाचा असणारा भाव. म्हणून आईमध्ये वात्सल्य स्वरूपाचं प्रेम निर्माण होतं. आई त्या बालकाचं पालन पोषण करते मायबाप. आणि आमच्या वारकऱ्याला जर विचारलं, अरे बाबा तुझी माय कोणती आहे, तो सरळ सांगेल, माझी पंढरीची माय हा, विठू मावली तू हा. तो पांडुरंग परमात्मा आमची माय हा. आणि हाच असणारा जो भाव आहे तो संत बोधले महाराजाच्या अंतःकरणामध्ये. आणि तिसऱ्या चरणात म्हणून बोधले महाराज म्हणतात, काय उपकार सांगू आता, काय उपकार सांगू आता काय उपकार, सांगू आता काय उपकार. सकळा आमचा भार चालवितो दातार, काय उपकार सांगू आता. प्रत्येक स्वरूपाचा आमचा असणारा जो भार आहे तो भगवान परमात्मा चालवणार आहे. गजेंद्र शरण गेला, अर्जुन शरण गेला, काय सांगावं तुम्हाला, द्रौपदी शरण गेली, याच्याही पुढे जाऊन भक्त प्रल्हाद शरण गेले. भगवंतांना एक क्षणाचाही विलंब होऊ दिला नाही. मग तो होणे दिशीनं आड घाली सुदर्शन, प्रल्हादा कारणे दैत्याशी दंडाया, स्तंभी देवराया प्रगट तसे. त्याचप्रमाणे आमचे बोधले महाराज ही भगवंताला शरण गेले मायबाप. अंतःकरणामध्ये नितांत अशा स्वरूपाचा प्रेम भाव होता मायबाप. भगवंत
भगवंतानं बोधले महाराजांना साक्षात दर्शन दिलं. वास्तविक बोधले महाराजांचं आडनाव जगताप, परंतु भगवंतानं दर्शन दिलं आणि बोध केला. त्या बोधानंतर श्री बोधले महाराजांचं आडनाव मानकोजी महाराज बोधले पडलं. भगवंतानं बोध केलाय म्हणून ते बोधले झालेले आहेत. काय सांगावं मायबाप, ही असणारी स्थिती आता प्राप्त झालेली आहे. आता काही प्राप्त करायचंय का? नाही, मुक्ती प्राप्त झालेली, मोक्ष प्राप्त झालेला आहे, निर्वाण प्राप्त झालेलं आहे. आता कोणतीही गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा नाहीये. इतरांमध्ये कोणामध्येच नाही राहणार, पण कट्टर असणाऱ्या वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये भाव राहणार आहे. कोणत्या स्वरूपाचा भाव राहणार आहे? तुम्हाला सांगतो, मोक्ष प्राप्त झाल्यावर परत जन्म नाहीये, हे एक प्रकारचं दुःख आहे. माझा जन्म वारकरी संप्रदायामध्ये झालेला आहे मायबाप. परत टाळ नाहीये, परत विना नाहीये, परत चुपुळ्या नाहीयेत मायबाप, परत माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी नाहीये, परत गाथा नाहीये, परत ज्ञानोबरायचं असणाऱ्या समाधीचं दर्शन नाहीये, परत आषाढीची वारी नाहीये, आणि परत भगवंताचा चरण स्पर्श नाहीये मायबाप. आणि म्हणून बोधले महाराजांच्या अंतःकरणामध्ये हा कळवळा दाटलाय. आणि महाराज म्हणतायत, बोधला म्हणे देवा, बोधला म्हणे देवा, मागणे एक आहे, जन्मोजन्मी पाय तारी आम्हा, जन्मोजन्मी पाय तारी आम्हा, जन्मोजन्मी पाय दावी आम्हा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. सेवेकऱ्याच्या या आपल्या पर्वातील अंतिम सेवेबद्दल काय वाटलं, आपण सांगावं. योगेश महाराज, आपण कीर्तन करणं आणि आपण कीर्तन होणं यातला फरक काय असतो तो आज व्यासपीठाने अनुभवला. हा प्रमाणबद्ध असा प्रवास आपला कीर्तनाचा पार पडला. आणि जेव्हा भावमय असतं तेव्हा थोडं इकडं तिकडं दुर्लक्ष होतं, ते क्षम्य असतं. रामकृष्ण हरीची सुरुवातीची लय थोडी बिघडली. काही शब्दांच्या बाबतीत पुल्लिंग आणि स्त्रीलिंग, ते स्त्रीलिंग करताना काही बदल करायचेच नसतात. कासव की कासवी, त्याची कासवीण नाही होत, ती कासवीच राहते. आपल्या गोड सेवेतून आपल्याला मिळणारा आनंद आणि त्याच्या आपल्याला खूप शुभेच्छा. आई साहेब, योगेश महाराज माऊली ज्ञानोबरायच्या समाधीवर जाऊन समाधी सुद्धा डोलेल असं आपलं गाणं होतं. छान कार्यक्रम झाला. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. अंतिम सेवा सादर झाली, एवढ्या छान प्रतिक्रियाही मिळाल्या. निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. खरं तर देवाला सुद्धा वेड लावेल अशी कीर्तनाची सेवा. मुद्रेवरचं चैतन्य सोहळ्यात प्रसन्नता घेऊन आलं. मृदू स्वरांना तर निरूपणाची उंची गाठलेलीच आहे. आपल्या वडिलांच्या खांद्यावर असलेली कीर्तनाची पताका पुढे जाऊन दोन्ही कन्यारत्न वाहणारच आहेत. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण सोमनाथ महाराज पाटील यांना. कुंतले वेदांत हरपले सिद्धांत, बोलणे धादांत तेही नाही, बोलणे धादांत तेही नाही. कुंतले दांत हरपले सिद्धांत, बोलणे दादांत ते नाही, बोलणे दादांत ते नाही. ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण, ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण. यशोदा जीवन कृष्ण बाळ, यशोदा जीवन कृष्ण बाळ. रूप पाहता नंदा घरी पूर्ण, यशोदा जीवन कृष्ण बाळ, यशोदा जीवन कृष्ण बाळ. ते
यशोदा जीवन कृष्ण साधिता साधन न पविजे पूर्ण साधिता साधन न भविजे बाळ रूपे कृष्ण नंदागरी ते रूप पाहता नंदागरी पूर्ण यशोदा जीवन कृष्ण बाळ यशोदा जीवन कृष्ण बाळ निवृत्ती संपन्न सेवी गुरु कृपा निवृत्ती संपन्न सेवी गुरु कृपा गयनीच्या द्वीपा तारू गेले रूपवाला सुंदा हरी पूर्ण यशोदा जीवन कृष्ण बाळ यशोदा जीवन कृष्ण बाळ विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा असून या अभंगामधून निवृत्तीनाथ महाराज यांनी भगवंताच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाने जीवनावर होणाऱ्या परिणामाचा विचार अभिव्यक्त केलेला आहे. विठ्ठल 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 श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या बाळक्रीडा या प्रकरणातील हा अभंग आहे. मूलतः या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज यांनी भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचाही विचार मांडला आणि भगवंताच्या सगुण स्वरूपाचाही विचार मांडला. तसं पाहिलं तर भगवंताचं निर्गुण स्वरूप मानायचं की सगुण स्वरूप मानायचं हा जरी मुख्य प्रश्न असला तरी आपल्या वारकरी संतांनी सगुण निर्गुण एक गोविंदुरे असा विचार आपल्याला सांगितलेला आहे. जो निर्गुण आहे तो सगुण आहे आणि जो सगुण आहे तोच निर्गुण आहे. निवृत्तीनाथ महाराज यांनी या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये निर्गुणाचा विचार मांडला आणि खाली सगुणाचा विचार मांडलेला आहे. आणखी एक भाव या अभंगाच्या संदर्भात आपल्यासमोर ठेवतो पुढे निघतो. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी ब्रह्मज्ञानाची चर्चा केलेली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सगुणाची म्हणजे भक्तीची चर्चा केलेली आहे आणि शेवटच्या चरणामध्ये गुरुकृपेची चर्चा केलेली आहे. विठ्ठल 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 पहिल्या चरणामध्ये निर्गुणाचा विचार सांगून नंतर सगुणाचा विचार सांगितला. आता निर्गुण म्हणतात कशाला, सगुण म्हणतात कशाला, मी धावता विचार आपल्यासमोर सांगतो पुढे निघतो. ज्याला नाम नाही तो निर्गुण, ज्याला नाम आहे तो सगुण, ज्याला आकार नाही तो निर्गुण, ज्याला आकार आहे तो सगुण. वेदांताच्या परिभाषेत बोलायचं झालं तो जो इंद्रिय अगोचर आहे तो निर्गुण आणि जो इंद्रिय गोचर आहे तो सगुण. विठ्ठल 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 ज्याला इंद्रिय ओळखू शकत नाही, ज्याला हात लावता येत नाही, ज्याला दृष्टीने पाहता येत नाही तो निर्गुण परमात्मा. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा विचार सांगत असताना सांगितलं, जेथ मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया जो कीर जोगे काय होईल. अरे जिथं मनाचं नखही पोहोचत नाही, जिथं बुद्धीची दृष्टीही पोहोचत नाही तो इंद्रियांना गोचर कसा होणार आहे. तो इंद्रियाला गोचर होणारा परमात्मा नाही. कारण इंद्रिय एकतर गुणाला जाणतात किंवा गुणवानाला जाणतात. परमात्मा गुणवानही नाही आणि परमात्म्याच्या ठिकाणी गुणही नाही, म्हणून तो निर्गुण आहे. असा निर्गुण असलेला परमात्मा मी सगुण रूपात पाहिला आणि सगुण रूपात पाहिल्यानंतर माझ्या जीवनावर त्याचा काही परिणाम झाला. तो काय परिणाम झाला अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. कुंटले वेदांत हरपले सिद्धांत बोलणे धादांत तेही नाही. त्या सगुणाला मी पाहिलं. एका गोपिकेच्या भूमिकेमध्ये जाऊन निवृत्तीनाथ महाराज म्हणतात त्या सगुणाला मी पाहिलं आणि त्याला पाहिल्यानंतर माझ्या जीवनावर त्याचा काय परिणाम झाला. खुंटले वेदांत, खुंटले शब्दाचा अर्थ होतो स्तब्ध झाले, थांबले, स्थिरावले, त्याला उणेपणा आला. आणि वेदांत शब्दाचा अर्थ होतो ब्रह्मज्ञान. माझ्या ठिकाणी जे ब्रह्मज्ञान होतं ते थांबलं, ते स्थिरावलं, त्याला उणेपणा आला. आता ते बोलण्याची गरजच राहिली नाही. का? याचं कारण ब्रह्मज्ञानाचेही जे काही पुढं असतं ते मी आता माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आता बोलणे धादांत तेही नाही.
आता त्या ब्रह्मज्ञानाविषयी बोलण्याची भूमिका माझी शिल्लक राहिली नाही. का? कारण मी माझ्या डोळ्याने त्या सगुणाला पाहिलं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण, ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण, ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण, ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण. यशोदा जीवन कृष्ण बाळ, यशोदा जीवन कृष्ण बाळ, ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण, ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण. मूर्तिनाथ महाराज म्हणतात ते रूप पाहता, ते रूप मी पाहिलं. थोडक्यात अन्वय करायचा झाला तर ते रूप पाहता वेदांत खुंटले, ते रूप पाहता सिद्धांत हरपले, आणि ते रूप पाहता बोलणे दादांत तेही नाही. वा, वा. ते रूप मी पाहिलं, माझ्या ठिकाणी ब्रह्मज्ञान संपलं. आणि संपल्यानंतर ते रूप मी कुठं पाहिलं? निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नंदाच्या घरी यशोदेचं पूर्ण जीवन झालेलं ते रूप मी पाहिलं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ज्याला रूप नाही म्हणतात तो काळा रंग घेऊन आलेला मी पाहिला, ज्याला निर्गुण म्हणतात तो खोड्या करताना मी पाहिला, असा परमात्मा नंदाच्या वाड्यात दुडू 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 धावताना मी पाहिला. हे रूप पाहता नंदा घरी पूर्ण, यशोदा जीवन. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात अरे विश्वातल्या कुठल्याच साधनेला ज्याची खुणगाठही म्हणता येत नाही असा परमात्मा मी पाहिला नंदाच्या वाड्यामध्ये. साधिता साधन नप विजय खून. अहो कर्माचा विचार करा, ज्ञानाचा विचार करा, योगाचा विचार करा, ध्यानाचा विचार करा. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एकाही साधनेला जो साध्य होत नाही तो मी पाहिला, नंदाच्या घरात पाहिला. यशोदेचं जीवन झालेला कृष्ण मी पाहिला. कुणामुळे पाहिला? निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तो फक्त आणि फक्त माझ्या श्रीगुरूंच्या कृपेनं मला पाहता आला. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये निवृत्ती संपन्न सेवी गुरु कृपा, निवृत्ती संपन्न सेवी गुरु कृपा, निवृत्ती संपन्न सेवी गुरु कृपा, निवृत्ती संपन्न सेवी गुरु कृपा. गयनीच्या द्वीपा तारू गेले, गयनीच्या द्वीपा तारू गेले, ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण, ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तो सगुण परमात्मा मी पाहिला, गुरुकृपेनं पाहिला. मी संपन्न झालो, मी श्रीमंत झालो, मी परिपूर्ण झालो. कशाने? मी ज्ञानोत्तर भक्तीने संपन्न झालो. आणि कसा झालो? मी द्वीपा या शब्दाचा अर्थ होतो मी गैनीनाथ रूपी द्वीपापर्यंत आलो. माझा तारू म्हणजे माझं जात गैनीनाथ द्वीपावर आलं. तिथं आल्यानंतर मी त्यांची सेवा केली, सेवी त्यांची सेवा केली, आणि सेवा करून त्यांनी माझ्यावर कृपा केली. त्या कृपेचा परिणाम मला ज्ञानोत्तर भक्तीची प्राप्ती झाली. ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त झाल्याचा परिणाम मला तो पाहता आला, सगुण रूपात पाहता आला. आणि सगुण रूपात पाहिल्याचा परिणाम माझ्या ठिकाणी असलेलं अद्वैत तत्वज्ञान संपून गेलं. वेदांत खुंटला, सिद्धांत हरपला. या समग्र अभंगाचा फक्त 2 ओव्यामध्ये भावार्थ सांगायचा झाला तर सगळा अभंग 2 ओव्यामध्ये आपल्याला सांगतो. तो ज्ञानोबरांनी सांगत असताना, गुरुमहिमा सांगत असताना, जे ज्ञानासीही न चोजवे, ध्यानासी जे नागवे, ते अगोचर फावे गोठी माझी, एवढे एक सौभग ओळघे वाचेचे अंग, गुरुपाद पद्म पराग लाहे जैका. विठोबा रखुमाई हे जेहोबा रघुमाई, जेहोबा रघुमाई, जेहोबा रघुमाई, जेहोबा रघुमाई, जेहोबा रघुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर. रामकृष्ण हरी. आता आपणच एवढे चैतन्यमूर्ती झाले तर आपल्यापासूनच सुरुवात करायला हवी. माऊली, काय सांगाल सेवेकराच्या सेवेबद्दल? मी त्यांच्याबद्दल बोलायच्या आधी सोनी मराठी आणि या कार्यक्रमाबद्दल बोलेन की कीर्तन महाराष्ट्राच्या मातीत आणि कणाकणात आहे. फक्त त्याचं गोड असं दर्शन या चॅनेलने आणि या कार्यक्रमाने घडवलं. मी पुन्हा सांगेन, आजचं सोमनाथ महाराजांचं कीर्तन हे कीर्तनाचं सादरीकरण नाही, हे कीर्तनाच्या व्याख्येचं सादरीकरण आहे. हा, किती गोड कीर्तन
आणि कीर्तन कीर्तनानेच करता येतं. त्याला कुठल्या अवडंबराची किंवा व्यंगाची गरज नाही. असं हे अव्यंग कीर्तन आहे. सुसंगती मांडणं असेल, प्रत्येक पदाचा भाव विस्तारित करणं, म्हणजे खरंच आपलं पहिलं कीर्तन आम्ही श्रवण केलं. येथपर्यंतचा कीर्तनाचा प्रवास आणि आपण आधी आपल्या आवडीनं अभंग निवडून त्यावर सेवा केल्या. परंतु इथून दिल्या गेलेल्या अभंगांनाही एवढा गोड न्याय मी पुन्हा सांगेन, की निवृत्तीनाथ महाराजांना जसं गुरुकृपेने गैनी द्वीपावर आणलं, तसं तुम्हाला कीर्तनाचं हे शिखर गुरुकृपा तुमच्यावर भरपूर आहे याची खूण सांगणार आहे. महाराज खूप शुभेच्छा. स्पर्धा होत राहतील, त्यातली सत्र चालत राहतील, पण आपला हा कीर्तन प्रवास हे महाराष्ट्राचं कर्णभाग्य आहे. आई साहेब, सोमनाथ महाराज, आजचं जे तत्वज्ञान तुम्ही एवढं मार्मिक सांगितलं निवृत्तीनाथ दादांचं, ते इतकं मूल्यवान तत्वज्ञान तुम्ही या सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला दिलंय. मला असं वाटतं हे मूल्यवान एक एक शब्द तुमचे महाराष्ट्र नक्की तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं ज्ञान प्रचूर हे आजचं तत्वज्ञान होतं. फार सुंदर, एकदम म्हणजे त्या कीर्तनाला तोडच नाही असं बिनजोड आणि एकदम जबरदस्त कार्यक्रम झालेला आहे. खूप खूप शुभेच्छा. खरं तर अंतिम दिशेच्या टप्प्यावर आपण आहोत या सगळ्या सोहळ्यात. आता ही जी कीर्तनाची तुमची वारी होती या सोहळ्यातली, काय सांगाल बरं त्याबद्दल? खरं म्हणजे प्रचंड मोठा अनुभव या व्यासपीठाने दिलाय हो, आम्हाला. म्हणजे खूप वर्षापासून कीर्तन सेवा सादर करतो समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये. पण या व्यासपीठाने एक अभंगाकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी आणि एका अभंगाला चिंतन बांधत असताना की दररोज समाज समोर असतो, पण हा समाजसुद्धा एक परीक्षक असू शकतो, याची भावना या सगळ्या व्यासपीठाने दिली. आता दादा आणि ताई समोर बसलेले आहेत, हो, हो. पण इथून पुढे जेव्हा जेव्हा कीर्तन करू त्यावेळेला आता समोर दादा आणि ताई दिसतील आणि त्याच दृष्टीनं वा. कीर्तन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे सगळ्यात मोठी देणगी या व्यासपीठाकडून आम्हाला भेटली. वा, खरं तर आपल्या आजची अंतिम सेवा इथे सादर झाली. निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. आठवते का माऊली, आपल्या सोहळ्याची सुरुवात यांच्या सुरांनी झाली. फडकरी चाली यांच्या गळ्याच्या अंगणात अगदी माहेरपणासारख्या शोभून दिसतात बरं. यांची 2 हात जवळजवळ आता 60 हातांचा सांभाळ करतायत. यांच्या सेवेने तुमच्या मनात तर घर केलं, ते तुमच्या मदतीतून आणि प्रेमातून दिसलंच. चला सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण योगेश महाराज यादव यांना. जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे, काय भरवसा याचा आहे, हा काय भरवसा याचा आहे. जन्मला देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे, काय भरवसा याचा आहे, काय भरवसा याचा आहे. एकलेचे यावे एकलेचे जावे, हेची अनुभवावे आपणचे, हेची अनुभवावे आपणचे, हेची अनुभवावे आपणचे. एकलीची यावे एकलीची जावे, हेची अनुभवावे आपणाची, हेची अनुभवावे आपणाची, हेची अनुभवावे आपणाची. कोण हे आघवे सुखाचे संगाचे, अंतकाळी होते पाठी मोरे. एकलेची यावे एकलेचे जावे, आजेचे अनुभवावे आपणचे. कोण हे आगवे सुखाचे संगाती, अंतकाळी होती पाठीमार. एकलची यावे एकलची जावे, हेची अनुभवावे आपणाची. सुखा म्हणे याचा न धरी भरवसा, सुखा म्हणे याचा न धरी भरवसा, सुखा म्हणे याचा न
हरी भरवासा शरणचा सर्वेशा विठोबासी कलेची यावे कलेची जावे कलेची अनुभवावी आपणा विठाला कुंडली कवरदार श्री नामदेव हरिनाथ भगवान की विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनपुष्प सेवेकरता गायलेला अभंग चोखोबारायांचा 4 चरणाचा सामान्य मनुष्याला उपदेश करणारा अभंग आहे. या अभंगातून चोखोबारायांना आपल्याला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हा देह जो जन्माला आलेला आहे त्याला फक्त पोसत बसू नका, कारण या देहाचा तिळमात्र भरोसा नाही. कारण या सृष्टीवरती आपल्याला एकट्यालाच यायचं आहे आणि जाताना सुद्धा एकट्याला जायचं आहे. म्हणून जाताना फक्त एकच अनुभव घेऊन जा. कोणता? की या जगाच्या पाठीवरती कोण हे आघवे सुखाचे संगती. म्हणजे आपल्यासोबत कुणीही नाही, सुखामध्ये सगळे आपल्यासोबत आहेत. आपल्यावरती दुःख आलं किंवा अंतकाळाला हीच लोक आपल्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहत नाहीत. आणि तिसरी गोष्ट सांगितली की जर या देहाचा भरोसाच नाही तर मग करायचं काय? तर या जगाच्या मालकाला काय करायचं? शरण जायचं. खरं पाहायला गेलं तर आपल्याला महाराज हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. कशा करता? तर फक्त देवे दिला देह भजना गोमटा. महाराज फक्त भजना करता हा देह दिलेला आहे. फक्त आपण थोडंसं उलट केलं. महाराज भजनाच्या ऐवजी फक्त त्याला काना आणि मात्रा दिला. देवे दिला देह भोजना गोमटा. आपण फक्त एवढंच केलं, भोजन करायचं आणि हा देहाचं पोषण करत राहायचं. आपलं झालंय कसं माहितीये का? एक अंध माणूस असतो, अंध महाराज. त्याला एका समोरच्या राजवाड्यात जायचं असतं. मग त्याला राजवाड्याचा महादरवाजा सापडत नसतो. मग तो काय करतो? एका रस्त्यानं चालणाऱ्या वाटसरूचा पायाचा आवाज ऐकतो आणि म्हणतो, हो दादा, हो काका, कोण आहे तिकडं? मला त्या महादरवाजापर्यंत नेऊन सोडता का? मला राजवाड्यात जायचं आहे. मला तो काय करतो? त्या राजवाड्याकडे पाहतो आणि म्हणतो की लेका, याला सोडायचं म्हटलं तर कमीत कमी 1-1.5 किलोमीटरची तटबंदी पार करून जावं लागेल. तेवढा तर आपल्याला वेळ नाही. मग एक काम करू. म्हणले, दादा तुम्हाला मी काय दरवाजापर्यंत सोडू शकत नाही, फक्त एक काम करू शकतो, जायचं कसं ते सांगू शकतो. म्हणजे तेवढं केलं तरी उपकार होतील. मग त्यानं त्या अंध व्यक्तीच्या हाताला धरलं आणि तिथं राजवाड्याच्या तटबंदीजवळ आणलं आणि तटबंदीला हात लावून दिला. म्हणजे ही तटबंदी धरून जा, जिथं तटबंदी संपेल तिथं दरवाजा आहे, तिथून आतमध्ये जा. चुकीचं सांगितलं का? नाही, चुकीचं सांगितलं नाही. त्यानं काय केलं? ती तटबंदी धरली, धरून 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 त्या दरवाजापाशी आलं आणि नेमकं झालं असं, दरवाजा आला आणि पायाला खास सुटली. त्यानं काय केलं? त्या तटबंदीचा हात काढला, खाली वाकलं आणि पाय खाजवायला लागलं. बरं, एका जागेवर तरी उभं राहून पाय खाजवावा की नाही? नाही. त्यानं काय केलं? पाय खाजवत खाजवत पुढं चालायला लागलं. पाय खाजवून झाला आणि परत उभं राहिलं आणि तटबंदीला हात लावला. तवर काय झालं? दरवाजा निघून गेला. एक सांगा, आता परत दरवाजा मिळवायचं म्हटलं तर कधी मिळेल? संपूर्ण अख्खी तटबंदी फिरायची तेव्हा दरवाजा आहे. एक सांगू का? तो आंधळा दुसरा तिसरा कुणी नाही, आपणच आहे महाराज. आणि तो राजवाडा म्हणजे दुसरा कोणता नाही तर मुक्तीचा आहे. आणि जो महादरवाजा आहे तो म्हणजे मनुष्य जन्म आहे. आणि त्या तटबंदीला हात लावून मुक्तीच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करण्याचा जो मनुष्याचा दरवाजा दाखवून देणारे दुसरे तिसरे कोणी नाही, संत आहेत महाराज. संतांना तटबंदीला हात लावून दिला आणि मनुष्य जन्माचा मुक्तीचा दरवाजा दाखवून दिला आणि नेमका दरवाजा आला. आणि महाराज संसाराच्या मायाजाळाची, महाराज या देहाची आसक्ती आपण आपल्या जीवनामध्ये लावून घेतली. महाराज देह जाईल त्याशी काळोबा खाईल. महाराज एक दिवस हा देह जाणार आहे. मग या देहाचा अजिबात भरोसा नाही. चोखोबाराय सांगतात, जन्मला हा देह पोशिला सुखाचा, जन्मला हा देह पोशिला सुखाचा, जन्मला हा देह पोशिला सुखाचा, जन्मला हा देह पोशिला सुखाचा. काय भरवसा याचा आहे, काय भरवसा याचा आहे,
एकलीची यावे एकलीची जावे एकलीची यावे एकलीची जावे. चोकोबारा म्हणतात हा देह जन्मलेला आहे, फक्त पोसत बसू नका, कारण या देहाचा तिळमात्र भरोसा नाही. या जन्मामध्ये सुद्धा येताना एकटं यायचंय आणि जाताना सुद्धा एकटं जायचंय. सोबत काही नेता येत नाही आणि सोबत कोणी शेवटपर्यंत साथही देत नाही. महाराज हा अनुभव कधीतरी घेऊन बघा, महाराज कधीतरी घेऊन असं बघा, असं चोकोबारा म्हणतात. मग हा अनुभव घ्यायचा कशातून? महाराज चोकोबारा पुढे जाऊन सांगतात, महाराज ज्यांच्याबद्दल आपण आसक्ती धरून बसतो, हे माझं ते माझं, महाराज हे करत बसतो ना, ती लोक कशी आहेत? तर महाराज कोण हे आघवे सुखाचे संगती. महाराज ते फक्त आणि फक्त सुखात आपल्या सोबत आहेत महाराज. आणि आपल्यावरती दुःख आलं ना तर हीच लोक आपल्याकडं पाठ फिरवल्याशिवाय राहत नाहीत. दुर्दैव एकच आहे, पण आपण तरी सुद्धा त्यांचाच विचार करत बसतो. काय एखाद्या गोष्टीबद्दल मोह जर धरला तर महाराज मोहाचा मुलगा लोभ आहे आणि लोभाचा मुलगा शेवट शोक आहे महाराज. महाराज हे सगळे कुटुंबच आहे महाराज. मोह धरला तर मोहाच्या पाठीमागं लोभ हा येतच असतो आणि लोभ जर धरला आणि मोह जर धरला तर या दोन्हीच्या पाठीमागं शोक हा व्यक्त करावाच लागतो महाराज. कारण ज्यांचा विचार करतो ती फक्त स्वार्थाकरता आपल्या सोबत आहेत महाराज. चोकोबारा सांगतात, कोण हे आघवे सुखाचे संगती, कोण हे आघवे सुखाचे संगती, कोण हे आगवे सुखाचे संगती, कोण हे आगवे सुखाचे संगती. अंतकाळी होती पाठी मोरे, अंतकाळी होती पाठी मोरे, कलेची यावे एकलीची जावे एकलीची यावे एकलीची जावे. चोकोबारा म्हणतात, मग आपल्या सोबत कोणी नाही ना, मग या देहाचा भरोसा धरता कशा करता? तर या देहाचा भरोसा का नाही याचं कारण आहे आपल्या पाठीमागं काळ लागलेला आहे, म्हणून या देहाचा भरोसा नाही. काळ पाठीमागं लागण्याचं कारण काय हो? कारण काळाची एक वस्तू आपल्याकडे कोणती? देह हे काळाचे धन कुबेराचे. मग आता त्या देह जर काळाचा आहे त्याला जर आपण आपलं म्हणतो तर काळ आपल्या पाठीमागं लागणं साहजिक आहे. अगदी थोडक्यात आता दादा तुमच्या खिशात 10,000 रुपये आहेत, उजव्या खिशात समजा बरं का, कीर्तनापुरतं तुम्ही अशा रस्त्यानं चालत निघालात आणि एखादा चोर आला, तुमच्या खिशातले 10,000 रुपये ओढले आणि पळत सुटला. तुम्ही काय म्हणता? बरं झालं खिशाला ओझं होतं, हलकं झालं. तसं नाही, तुम्ही काय करता, तुमची एक वस्तू घेऊन निघाला म्हणून त्याच्या पाठीमागं धावत सुटता, बरोबर ना? तशी त्या काळाची वस्तू आपण आपली म्हणतोय ना, म्हणून काळ आपल्या पाठीमागं आहे. मग आपल्या पाठीमागं काळ लागल्यानंतर पहिला पर्याय काय? त्याच्या कानाखाली आणायची. तो कोबारा तेच सांगतात, तो का म्हणे काळा हाना तोंडावरी, त्या काळाच्या थोबाडात मारा आणि काय करा तर महाराज या देहाचा जो भरोसा नाही ना, या देहावरती म्हणजे या जीवनावरती विजय प्राप्त करा. दुसरा पर्याय, तो काळ ज्या गावात राहतो ते गावच सोडायचं, ज्या गावात काळ राहत नाही अशा गावात जाऊन राहायचं. आता मला सांगा, काळ कोणत्या गावात नाही? मला तुमच्या गावात माणसं मरतात का? आता कोणतं गाव नाही? मला ते गाव तुकोबाराने सांगितलं, ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे. आणि तिसरा पर्याय, तो काळ जेवढा बलवान आहे त्याच्यापेक्षा बलवान व्हा. तुकोबारा म्हणतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. किंवा त्या काळापेक्षा जो बलवान आहे त्याची संगत करा. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही त्या काळापेक्षा बलवान असणाऱ्या त्या जगाच्या मालकाची संगत केली, त्याची शरणागती पत्करली. त्यामुळे झालं काय? तो का म्हणे याचा न दरे भरवसा, चोखा म्हणे याचा न धरे भरवसा, सुखमनियाचा न धरी भरवसा, सुखमनियाचा न धरी भरवसा. शरण जा सर्वेशा विठोबासे, शरण जा सर्वेशा विठोबासे, विठोबासे. एकलेची जावे एकलेची जावे एकलेची यावे एकलेची जावे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी.
आईसाहेब, योगेश महाराज, आपण फार चोखोबरायचा सुंदर अभंग घेतला. जन्माला आले तर का आले, आणि आले तर जरा चांगलं करा. तुम्ही दुसराही मुद्दा मांडला. काही लोक भजन न करता भोजन करण्यात करण्यात आयुष्य जातं, आणि या देहाचे कितीही लाड पुरवले तरी शेवटी काय हो, हा? पनीर चिल्ली खा किंवा व्हेज मंचुरियन खा, काय तुम्ही? होय महाराज, काही खाल्लं तरी कधी न भरणारा खड्डा म्हणजे पोट. मोह, लोभ, शोक नसला पाहिजे हेही सांगितलं. सर्व अत्यंत महत्वाचे मुद्दे आपण मांडले महाराज. आपल्याला खरंच खूप खूप शुभेच्छा. वा. माऊली, योगेश महाराज, तुमचं कीर्तन 2 दिवस चालू राहिलं तरी पण आम्हाला काहीच अडचण नसणार. तुमची दृष्टांत कुशलता आणि एखाद्या विषयाच्या स्पष्टीकरणाकरता अभंगात आलेल्या आयामा व्यतिरिक्त काही प्रमेय मांडायची असतात, जी तुम्ही काळाच्या संदर्भात मांडली, की एकतर त्याच्या गावात राहू नका, त्याच्या कानाखाली मारा, नाहीतर त्याच्या कानाखाली मारणाराला धरा. आपण खूप गोड कीर्तन करत आहात. स्पर्धा काही दिवसापुरती राहील, पण तुमच्या कीर्तनाची ओढ मात्र एकदा ऐकणाराला कायमची राहील. खूप शुभेच्छा तुमच्या सेवेच्या. अंतिम सेवा सादर झाली. एवढ्या छान प्रतिक्रियाही मिळाल्या. निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, आजच्या भागातील आपल्या तिन्ही सेवेकऱ्यांची सेवा सादर झाली, पण निकालाची उत्सुकता ठेवा, कारण उद्याच्या 3 सेवेनंतर आपल्याला मिळणार आहे अंतिम 6 रत्नातील पहिला सेवेकरी. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली पंढरीची वारी, एक मुखानं बोला पांडुरंग हरी.